विविध मांगों को लेकर आशा और गठ प्रवर्तकों की ओर से 1 सितंबर को बदलाव जरूरी है, यह नारा देते हुए भारतीय कम्युनिस्ट पक्ष के नेतृत्व में दिल्ली में संसद भवन कार्यालय पर विशाल देशव्यापी आंदोलन किए जाने का इशारा दिया गया है। आंदोलन दौरान कौन सी मांगे रखी गई है, देखते हैं इस खबर में। कोरोना महामारी के समय में अपनी जान की परवाह न करते हुए गांव-गांव में जाकर स्वास्थ्य सेवा देने वाली आशा वर्कर और गठ प्रवर्तकों को करीब 21 माह का ग्राम पंचायत स्तर से कोरोना प्रोत्साहन भत्ता अभी तक नहीं मिला है, जिससे उनमें नाराजगी है। शासन ने भत्ता देने संबंध में आदेश जारी करने पर भी उनका अमल नहीं होने का आरोप करते हुए विविध मांगे लेकर आइटक के राज्य सचिव कॉमरेड विनोद झुड़गे पाटिल, तालुका अध्यक्ष कॉमरेड वनिता तिवाड़ी, सचिव कॉमरेड वर्षा घुमे, कार्याध्यक्ष कॉमरेड ज्योत्सना ठोमरे इनके नेतृत्व में 25 अगस्त 2026 को पंचायत समिति कार्यालय पर दे धड़क मोर्चा निकालकर तीव्र निदर्शन किया गया, जिसके बाद गठ विकास अधिकारी और सहायक गठ विकास अधिकारी रविंद्र घुबड़े को निवेदन देकर विविध मांगे रखी गई, जिसमें कोरोना काल में ग्राम पंचायत स्तर से बकाया 21 महीने का प्रति माह 1000 रुपए प्रोत्साहन भत्ता दिया जाए। ग्राम आरोग्य, पोषण, पानी आपूर्ति, स्वच्छता समिति सचिव पद का सामूहिक इस्तीफा दिया गया है, वह जल्द स्वीकारने की कार्रवाई करे। इस समय गठ विकास अधिकारी ने आंदोलनकर्ता, आशा और गठ प्रवर्तक कर्मचारियों को साथ लेकर चर्चा कर समस्या जानी और लेखी आदेश निकालकर तत्काल ग्राम पंचायत स्तर से कोरोना प्रोत्साहन भत्ता देने का आदेश ग्राम पंचायत को जल्द दिया जाएगा, ऐसा स्पष्ट किया। इस समय अनेक मांगे की गई, जिसमें आशा और गठ प्रवर्तक को कर्मचारी दर्जा दिया जाए, गठ प्रवर्तक को ठेका कामगार समझकर शासकीय सेवा में संभाले, न्यूनतम 26,000 वेतन लागू करे, दिवाली बोनस 5,000 रुपए दे आदि मांगों की ओर केंद्र सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए 1 सितंबर को बदलाव जरूरी है, यह नारा देते हुए भारतीय कम्युनिस्ट पक्ष के नेतृत्व में दिल्ली में संसद भवन कार्यालय पर विशाल देशव्यापी आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा देते हुए सभी किसान, खेती मजदूर और कामगारों ने हजारों की तादाद में शामिल होने का आह्वान कॉमरेड विनोद झुड़गे ने किया है। निवेदन देते समय हिरकन्या सोनोले, अलका अजीबकाटे, हिमाली वाघमारे, सीमा शेंडे, गीता कोटगले इनादी के साथ तहसील के बड़ी संख्या में आशा और गठ प्रवर्तक कर्मचारी उपस्थित थे। मध्ये या ब्रह्मपुरी तालुक्यातील आशा आणि गटप्रवर्तक या पंचायत समितीवर धडक दिलेले आहे। आपल्याला माहित आहे गेल्या 2020 पासून ज्यावेळेस या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा कोरोनाचा हा काळ सुरू होता, त्यावेळेस घरदार सोडून सारे घरात लपले असताना या आशा आणि गटप्रवर्तक मात्र रस्त्यावर लोकांमध्ये काम करत होत्या, कोरोना हद्दपार करण्याचे या काम करत होत्या। त्या काळामध्ये कितीतरी आशांना मारझोड झाली, अनेक आशांच्या घरांवर हेच लागवड करतात अशा पद्धतीचा गैरसमज करून त्यांच्या घरावर जाऊन मारामारी करण्याचं सुद्धा काम झालेलं आहे। काही ठिकाणी रिपोर्ट सुद्धा झालेले आहेत, काही ठिकाणी 353च्या नावाखाली आम्ही जेलमध्ये सुद्धा पाठवले संघटनेच्या वतीनं। परंतु आरोग्याचं काम, आरोग्याचं कणा म्हणून आम्ही काम करत आहोत। जसं बालमृत्यू हद्दपार करण्याची जिम्मेदारी आमची आहे, त्याच पद्धतीने कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा आम्ही जीवतोड काम केलं असताना सुद्धा सरकारने सांगितलं होतं हे जोपर्यंत कोरोनाचं काम करत आहेत तोपर्यंत त्यांना दरमहा 1000 रुपये देण्याचं शासन परिपत्रक काढलं। त्या पत्रकानुसार सन्माननीय शिवसाहेबांनी आदेश काढलं 2020 मध्ये। आम्ही आज 26 मध्ये आहोत। आज 5 वर्ष झाले ज्या हक्काच्या लढाईमध्ये आम्ही होतो। खरं तर जागतिक स्तरावर कोरोना योद्धा म्हणून आमचा मान सन्मान केला गेलं, पण ज्या ठिकाणचे आमचे हक्काचे पैसे मिळायचे आहेत त्यासाठी जर 5-5 वर्ष लागत असतील, 6-6 वर्ष लागत असतील आणि वारंवार पंचायत समितीला येऊन ग्रामपंचायतला जाऊन धडक मारावं लागत असेल, पैसे भरण्यासाठी पायपीट करावं लागत असेल, ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे। आणि म्हणून आजच्या या आशा गटप्रवर्तकांच्या आंदोलनाच्या वतीने मी इशारा देतो। आता सन्माननीय आमचे BDO साहेब, दुसरे BDO साहेब यांच्याशी चर्चा झाली, ते म्हणाले की मी तातडीने ग्रामसेवकाची मीटिंग घेणार आहे आणि ज्या ठिकाणच्या महिलांचे पैसे भेटले नाही ते पैसे देण्यासंबंधित सूचना करून एक आदेश काढून आम्ही नक्कीच या सगळ्यांचे पैसे भेटले पाहिजे असे त्यांनी आता मान्य केलेले आहे। या येणाऱ्या पुढच्या 1 महिना आपण इशारा देऊ, 1 महिना ऐकून घ्या, मी तुम्हाला सांगत आहोत। 1 महिन्यात सर्वांचे पैसे भेटले नाही तर हा पंचायत समितीचा जो हाल आहे इथे आपण मुक्कामी बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मी आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। CTV के लिए प्रतिनिधि मधुकर मिश्राम की रिपोर्ट।